गोराई जेट्टी येथील कोळी मच्छीमार शिल्पाची दुरावस्था। शिल्पातील मच्छीमाराची मूर्ती तुटली। मुंबई महानगरपालिकेचं दुर्लक्ष। कोळी बांधव नाराज। गोराई जेट्टी परिसरात उभारण्यात आलेल्या कोळी मच्छीमार बांधवांच्या शिल्पाची सध्या दुर्दशा झाल्याचं दिसून येत आहे। या परिसरात रस्त्याच्या मध्यभागी बोटीतून मासेमारीला जाणाऱ्या मच्छीमाराचं शिल्प उभारण्यात आलं होतं। मात्र सध्या या शिल्पातील मच्छीमाराची मूर्ती तुटून बोटीतच पडलेली दिसतेय। स्टेशनवरून जो रस्ता गोराईकडे जातो त्या रस्त्यावर नीलम प्राईडच्या ज्या चौकात या बेटाचं लोकार्पण महापालिकेकडनं झालं होतं आणि आज तर तुम्ही बघाल तर या बेटाची दुरावस्था आहे। या बोटीचं तुटलेली अवस्थेत आहे बोट। पुन्हा बोटीतला नाविक जर तुम्ही बघाल तर तो पडलेल्या अवस्थेत आहे। त्या बोटीमध्ये बऱ्यापैकी कचरा आहे, झाडू आहे। या सर्व गोष्टी या कोळी बांधवांसाठी आमच्यासाठी अतिशय दुर्दैवी आहेत। मला वाटतं प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यावं। या गोष्टीकडे लक्ष देऊन पुन्हा या बेटाचं निर्माण करावं। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार पालिकेकडून या शिल्पाची योग्य देखभाल केली जात नसल्यामुळे ही अवस्था झाली आहे। जर प्रशासनाने नाही ऐकलं, हजारो संख्येने आम्ही मोर्चा काढू आणि प्रशासनाला दाखवून देऊ की आम्ही कोळी बांधव काय आहेत ते। इथल्या मूळ नागरिकांवर हा मला वाटतं अन्याय आहे किंवा मूळ नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष आहे। हा भावनांशी झालेला हा हे आहे की निश्चितपणे त्वरित या गोष्टीकडे लक्ष द्यावं एवढीच विनंती। अशा प्रकारे शिल्पाची दुरावस्था होणे म्हणजे कोळी मच्छीमार बांधवांचा अपमान असल्याची भावना स्थानिक कोळी समाजाने व्यक्त केली असून प्रशासनाने तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणीही करण्यात येते। लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट।